अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। आज आपण पाहणार आहोत श्री गुरुचरित्रातील अत्यंत चमत्कारिक आणि प्रेरणादायी अध्याय। अध्याय 17 ब्रह्मचार्यास ज्ञानप्राप्ती। या अध्यायात आपण पाहणार आहोत गुरूंच्या कृपेने एका अडाणी मुलाला कसे अद्भुत ज्ञान प्राप्त झाले। चला तर मग भक्तिभावाने ऐकूया हा पवित्र अध्याय। अध्याय 17 ब्रह्मचार्यास ज्ञानप्राप्ती। श्री गणेशाय नमः। सिद्ध मनाला नामधारका कृष्णा नदीच्या पश्चिम तीरावर बसलेल्या भिलवडी गावाजवळ भुवनेश्वरी देवीचे देऊळ आहे। ते एक प्राचीन सिद्धस्थान आहे। तेथे असलेल्या औदुंबरापाशी श्री गुरूंनी वास्तव्य केले। बहुत काळ ते गुप्त रूपानेच वावरले। ते सामान्य तपस्व्याप्रमाणे स्नान संध्या करीत, जप तप व्रते करीत, गावात हिंडून भिक्षा मागीत, चातुर्मासाचे सर्व दिवस त्यांनी अनुष्ठानातच घालवले। ते ऐकून नामधारक म्हणाला, महाराज, श्री गुरु नृसिंह सरस्वती हे तर परमात्मा स्वरूपात प्राप्त पूर्ण सिद्ध होते, तरीही त्यांनी अनुष्ठाने केली, भिक्षा मागितली, असे त्यांनी का केले? सिद्ध मनाला ज्ञानप्राप्ती झाली तरी तपश्चर्या सोडू नये। समाजात मान्यवर जन जसे आचरण करतात त्याचेच सामान्य लोक अनुसरण करीत असतात, हे तू लक्षात घे। भिक्षेविषयी सांगायचे तर ती एक पवित्र वृत्ती आहे। संन्याशांनी परिग्रह न करणे, भिक्षेवरच उदरनिर्वाह करणे आणि सर्व काळ साधनामन राहणे हाच त्या आश्रमाचा धर्म आहे। दत्तात्रेय व शंकर हेही भिक्षा मागतात, त्याचे हेच कारण आहे। भिक्षेसाठी हिंडताना निज कृपेने भक्तांचा दीन आर्तांचा उद्धार करणे हाच मुख्य उद्देश असतो। श्री गुरु भिलवडीमध्ये गुप्तपणे राहत असले तरी त्यांची सत्कीर्ती व्हायची ती झालीच। त्यांचे महात्म्य लोकात कसे प्रकटले ते ऐक। कोल्हापुरात एक वेद शास्त्र संपन्न ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता। त्याला विद्वजनांमध्ये फार मान होता। त्याचा मुलगा बुद्धिहीन व मूर्ख होता। त्याचे माता पिता तो लहान असतानाच वारले। त्याच्या आत्मांनी त्याचे पालन पोषण केले। कुळाचाराला अनुसरून 7व्या वर्षी त्याची मुंज केली। शिकण्यासाठी अध्यापकांकडे पाठवले, पण विद्याभ्यास काही येईना। शिकवलेले काही लक्षात राहत नसे। ब्राह्मणाला विद्या यायलाच हवी, त्याशिवाय उदरनिर्वाह कसा होणार? लोक त्याला अडाणी म्हणून हिणवू लागले। तो म्हणायचा, मी पूर्वजन्मी विद्यादान केले नसेल म्हणून या जन्मात मला विद्याभ्यास येत नाही। त्याला मी तरी काय करणार? आता आपणच काही उपाय करा। त्यावर लोक हसून म्हणायचे, तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल, या जन्मी तू भिक्षेवरच पोट भर। अशा प्रकारे सातत्याने अवहेलना होऊ लागल्याने तो ब्राह्मण कुमार अतिशय दुःखी झाला। विद्या येत नाही याची खंत करीत ग्राम सोडून निघाला। त्याच्या मनात एकसारखे आत्महत्येचे विचार येत होते। रात्रीच्या सुमारास तो भिलवडीस आला। तेथे भुवनेश्वरीचे दर्शन घेतले। त्याने अन्नोदक टाकले आणि तिच्या समोर धरून बसला। तो जगदंबेला आक्रोश करून सातत्याने विनंती करत होता, आई, सर्वांनी माझी हेटाळणी केली, पण तू तरी उपेक्षा करू नकोस। मला मार्ग दाखव, माझ्यावर कृपा कर। 3 दिवस लोटले। शेवटी अगदीच निरुपाय झाला। तेव्हा तो देवीला म्हणाला, माते, तू मला स्वप्नात येऊन मार्गदर्शन करशील असे वाटत होते, पण तूही पाठ फिरवलीस। आता मी काय करू? कोठे जाऊ? मी तुला माझी जीभ अर्पण करतो, तरीही कृपा केली नाहीस, तर हे शिरस तुझ्या चरणी वाहिली। त्याने खरोखरच आपली जीभ कापली आणि देवी मूर्तीच्या चरणी वाहिली।
तो त्याचा निर्धार पाहून देवीला करुणा आली. त्या रात्री त्याच्या स्वप्नात जाऊन ती म्हणाली, बाळा ब्रह्मचार्य, तू माझ्यावर रागवू नकोस. कृष्णेच्या पश्चिम तीरावर औदुंबराखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष वास्तव्यात आहे. तू त्यांना शरण जा, तेच तुझी इच्छा पुरवते. त्या दृष्टांताने ब्राह्मण कुमाराला जाग आले. देवीला वंदन करून तो कृष्णा नदीच्या दिशेने धावला. प्रवाहात झेप घेऊन पलीकडे गेला. तेथे औदुंबराखाली श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज बसले होते. त्यांना पाहताच त्याला अत्यानंद झाला. त्याने त्याचे पाय धरले. जीभ नसल्यामुळे त्याला बोलता येत नसले तरी अंतर्ज्ञानी श्री गुरूंनी त्याचा मनोभाव जाणला होता. त्यांनी आपला वरदहस्त त्याच्या मस्तकी ठेवला. तर काय आश्चर्य, त्याला पुन्हा जीभ आली. त्याला वेद, शास्त्रे, पुराणे, तर्कशास्त्र, भाषा, व्याकरण असे सर्व ज्ञान प्राप्त झाले. परिस्पर्शाने लोखंडाचे सुवर्ण व्हावे तसे श्री गुरूंच्या पुण्य स्पर्शाने त्या ब्रह्मचार्यास पांडित्य प्राप्त झाले. सिद्ध म्हणाला, नामधारका, असा आहे गुरूंचा महिमा. जे त्या ठिकाणी राहतात त्या स्थानालाही महत्त्व प्राप्त होते. असा आहे श्री गुरूंचा अपरंपार महिमा. ज्यांच्यावर गुरुकृपा होते त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून जाते. जर तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जरूर लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.